Hello dear students, welcome to our video lecture. In this video lecture, we are going to discuss about remaining infectious disease of a present day. Okay, in today's video lecture, we will discuss about disease like swine flu and AIDS. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रेझेंट डेज मधील जे काही इन्फेक्शियस डिसीज आहेत यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेत होतो. मागील व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण डेंग्यू बद्दल इन्फॉर्मेशन घेतली, त्याला आपण डेंग्यू सुद्धा म्हणतो, आणि त्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली. आणि जे काही आपल्या अवतीभोवती मॉस्किटोज ची पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे त्याला कसं कंट्रोल करायचं याबद्दल सुद्धा आपण इन्फॉर्मेशन घेतली. तर चला डिस्कस करूया आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये स्वाइन फ्लू आणि एड्स या दोन डिसीज बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण स्वाइन फ्लू मध्ये बघूया. तर स्वाइन फ्लूलाच काही अजून नावे आहेत, ते तुम्ही लॉक करायची. हा IMP पॉइंट आहे. स्वाइन फ्लू इज ऑल्सो नोन ॲज पिग फ्लू, पिग इन्फ्लुएंझा, हॉग फ्लू और इन्फ्लुएंझा. तर स्वाइन फ्लू आपण पिग फ्लू, हॉग फ्लू, त्यानंतर पिग इन्फ्लुएंझा या नावाने सुद्धा ओळखला जातो. तर यामध्ये या डिसीज बद्दल डिस्कस करताना हा सुरुवातीचा जो पॉइंट आहे, डू यू नो, हा पॉइंट आपण या ठिकाणी डिस्कस करूया. तर या पॉइंट मध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपल्या बुक मध्ये जेवढे काही डू यू नो पॉइंट्स दिलेले आहेत, हे सर्व डू यू नो पॉइंट्स हे अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करतात, जे आपल्याला लाईफ टाइम कामी येऊ शकते. जनरल नॉलेज बेस असतं ती इन्फॉर्मेशन. तर त्यामध्ये सुरुवातीला बघा, द फर्स्ट केस ऑफ स्वाइन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन मार्च 2009. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वाइन फ्लूची जी फर्स्ट केस आहे कोणत्या कंट्रीमध्ये रिपोर्ट झाली, तर ती झालेली आहे मेक्सिकोमध्ये. आणि कधी झाली, तर ती झालेली आहे मार्च 2009. हा पॉइंट लॉक करायचा. सेकंड, स्वाइन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएंझा ए. हा स्वाइन फ्लू कशामुळे होतो, तर तो होतो व्हायरस इन्फ्लुएंझा ए. इट इज ऑल्सो नोन ॲज H1N1 व्हायरस. ओके, तर आपण याला म्हणू शकतो की स्वाइन फ्लूचा जो पॅथोजन आहे तो काय आहे, व्हायरस आहे. आणि त्यामध्ये कोणता, तर इन्फ्लुएंझा ए H1N1 व्हायरस. हा पॉइंट लॉक करायचा. आता नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे आपल्याला, पर्सन हू कम इन द कॉन्टॅक्ट विथ पिग्स कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीज. असे व्यक्ती जे पिग्सच्या म्हणजे पिग्सच्या कॉन्टॅक्ट्समध्ये येणार, ज्या मॅक्झिमम कॉन्टॅक्टमध्ये येतात, अशा व्यक्तींना हा डिसीज होण्याचे मॅक्झिमम चान्सेस असतात. आणि त्यामुळे त्या व्यक्तींनी पिगच्या थोडं दूर राहावं. तर त्यामध्ये आपण नेक्स्ट पॉइंट बघूया, रिझन्स ऑफ इन्फेक्शन. हे इन्फेक्शन होण्याचे जे रिझन्स आहेत, कारण काय आहे, तर ते सुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यालाच आपण मोड ऑफ इन्फेक्शन सुद्धा म्हणू शकतो. तर त्यामध्ये व्हायरस ऑफ स्वाइन फ्लू आर स्प्रेड थ्रू आउट द पिग्स अँड ह्युमन्स. हा कशा थ्रू स्प्रेड होतो, पिग्स अँड ह्युमन या दोघां थ्रू नाही का हा व्हायरस स्प्रेड होतो. त्यानंतर सेकंड पॉइंट दिलेला आहे आपल्याला, व्हायरस ऑफ स्वाइन फ्लू आर स्प्रेड थ्रू आउट द सिक्रेशन ऑफ अ नोज अँड थ्रोट अँड सलायवा. नाक किंवा घसा यांच्यामध्ये जे काही स्त्राव येतो, त्यामधून जे काही सिक्रेशन होतं, तर त्या थ्रू नाही का तो स्प्रेड होतो. आणि सोबत सलायवा, थुंकीतून सुद्धा नाही का हा स्प्रेड होतो. हे दोन्ही पॉइंट या ठिकाणी लॉक करायचे. आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. त्यामध्ये सिम्पटम्स दिलेले आहे की स्वाइन फ्लू या डिझीजचे सिम्पटम्स काय बघायला मिळेल. तर स्वाइन फ्लू या डिझीजचे जे काही सिम्पटम्स आहेत, त्यामध्ये फर्स्ट सिम्पटम्स आहे डिफिकल्टी इन अ ब्रीदिंग. डिफिकल्टी इन अ ब्रीदिंग, श्वास घेण्यामध्ये त्रास होतो. ओके, श्वास घेताना त्रास होतो. सेकंड सिम्पटम आहे ते आहे सोअर थ्रोट. सोअर थ्रोट म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो घसा खवखवणे. ओके, सोअर थ्रोट हा सुद्धा त्याचा एक सिम्पटम आहे.
त्यानंतर जातो थर्ड पॉइंट आहे, थर्ड सिम्पटम या ठिकाणी आपल्याला बॉडी पेन. तर शरीरामध्ये वेदना, हा बॉडी पेन, हे तिन्ही सिम्पटम्स तुम्हाला लिहिता येईल. तुम्हाला येऊ शकते पेपरमध्ये द सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू. तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता पाहिजे डिफिकल्टी इन ब्रीथिंग, सोअर थ्रोट अँड द बॉडी पेन. दीज आर द सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू. ओके, ज्या प्रकारे लास्ट आपण जे डिजीज डिस्कस करत होतो, तर त्यामध्ये ज्या प्रकारे जे आपण स्टेप बाय स्टेप घेतल्या होत्या कन्सेप्ट, त्यानुसारच आपण स्टेप बाय स्टेप या प्रत्येक डिझीजना आपण स्टडी करायचा. तर यानंतर आपण जो नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत, त्या नेक्स्ट पॉइंटमध्ये आपण या ठिकाणी डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू. तर स्वाईन फ्लू या डिझीजवरचे जे काही डायग्नोसिस असतात किंवा त्याला प्रिव्हेन्शन ट्रीटमेंट जे काही आपण पॉईंट लास्ट डिस्कस करत होतो, त्यामध्ये जर बघायचं झालं, द फर्स्ट पॉइंट आहे त्यामध्ये लिक्विड फ्रॉम थ्रोट इज ऑफ अ पेशंट. लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ अ पेशंट इज सेंट इन अ लॅबोरेटरी. ओके, जो काही स्वाईन फ्लू पेशंट आहे त्याच्या थ्रोट मधला जो लिक्विड आहे हा लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवला जातो. ओके, लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवला जातो. द डायग्नोसिस फॅसिलिटी आर अवेलेबल. ही जी काही व्हायरल इन्फेक्शन्स असतात यांचे जे काही सॅम्पल्स असतात जे लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगसाठी पाठवले जातात, तर त्या ठिकाणी ही कुठे कुठे पाठवले जातात, तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो हे पुणे आणि दिल्ली या दोन ठिकाणी पाठवले जातात. त्यामध्ये का, तर त्या ठिकाणी या डायग्नोसिस फॅसिलिटी त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर त्यामध्ये द डायग्नोसिस फॅसिलिटी आर अवेलेबल इन NIV and NICD. NIV and NICD. NIV means हा पॉइंट लॉक करायचा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लोकेटेड इन पुणे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कुठे आहे, तर ती आहे पुणे. आणि नंतर आपण बघितलं होतं NICD. NICD मीन्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिझीज. ते कुठे आहे, तर दिल्ली. हे दोन्ही पॉइंट तुम्ही लॉक करायचे. आता बघा, या डिझीजवर स्वाईन फ्लूवर एक वॅक्सिन सुद्धा आहे. तर या वॅक्सिनला आपण म्हणू शकतो ती आहे टॅमीफ्लू वॅक्सिन. जी वॅक्सिन यूज केली जातं ते आहे टॅमीफ्लू वॅक्सिन. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हा पॉइंट चांगला. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट नेक्स्ट इन्फेक्शियस डिझीज दॅट इज एड्स. तर विद्यार्थी मित्रांनो आपण एड्स बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. तर त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला कॅपिटल लेटरमध्ये दिसायचं आहे AIDS. ओके, तर याचा फुल फॉर्म काय आहे, तर त्यामध्ये आपण म्हणू शकतो A फॉर एक्वायर्ड, I फॉर इम्युनो, D फॉर डेफिशियन्सी अँड S फॉर सिंड्रोम. यालाच आपण काय म्हणणार, एक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. हा पॉइंट लॉक करायचा. IMP पॉइंट आहे, तुम्हाला कधी पण पेपरमध्ये हे एड्सचं फुल फॉर्म लिहिण्यासाठी या ठिकाणी येऊ शकतं. तर यासाठी जो रिझनेबल जो काही पॅथोजन आहे, व्हायरस आहे, तर तो कोणता आहे. सो दिस डिसीज इज कॉज बाय द HIV व्हायरस. कोणत्या व्हायरसपासून होतो, तो HIV. यामध्ये हा सुद्धा पॉइंट महत्वाचा, HIVचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला शकतो, तर तो आहे ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. HIVचा फुल फॉर्म काय आहे, तर ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. हा सुद्धा पॉइंट लॉक करायचा आहे. तर नेक्स्ट पॉइंट मध्ये या ठिकाणी बघूया. या ठिकाणी आपल्याला एक पॉइंट दिलेला आहे, तो आहे डू यू नो. हा पॉइंट दिलेला आहे. डू यू नो मीन्स तुम्हाला माहिती आहे का, तर याबद्दल माहिती आपल्याला घ्यायची आहे. आणि हे जे पॉइंट असतात ते अत्यंत महत्त्वाचे पॉइंट असतात, जे आपल्याला ॲज अ जनरल नॉलेज बेस माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये बघा, फर्स्ट पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे, HIV was first reported in an African species of monkey. हा जो HIV फर्स्ट कुठे रिपोर्ट झाला, तर तो झाला एका आफ्रिकन मंकीच्या स्पेसिसमध्ये, आफ्रिकन माकडाच्या प्रजातीमध्ये हा त्यामध्ये सापडला. तर त्यामध्ये हा पॉइंट लॉक करायचा. अजून एक पॉइंट लक्षात ठेवायचा, याचे दोन टाईप असतात. HIV
1 and HIV 2 हे पॉईंट लॉक करायचे. त्यामध्ये आता अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UN एड्स. ओके, काय सांगितलं मी, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS 80 to 85% HIV infections in India occur throughout the unsafe sexual contact. तर या ठिकाणी नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNDIC यांच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये 80 to 85% जे HIVचं इन्फेक्शन होतं ते होतं अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट थ्रू. ओके, तर यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट विद्यार्थी मित्रांनो, यामधील जो पुढचा पॉईंट आहे तो आहे आपल्याला ऑलवेज रिमेंबर. आपण HIV एड्स बद्दल नाही का इन्फॉर्मेशन घेत आहोत, तर त्या इन्फॉर्मेशन मधील सर्वात महत्त्वाची जी इन्फॉर्मेशन आहे, जो सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे की तो म्हणजे आपलं HIV पेशंट सोबतचं बरोबरचं जे वागणं आहे, आपला जो बिहेवियर आहे तो कसा असायला पाहिजे. तर त्याबद्दल आपल्याला हा पॉईंट दिलेला आहे. यामध्ये ऑलवेज रिमेंबर म्हणजे नेहमी लक्षात ठेवा या गोष्टी. त्यामध्ये कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग अँड शेअरिंग फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन और बाय नर्सिंग द HIV पेशंट. हा पॉईंट आपल्याला दिलेला आहे. काय दिलेला आहे की जो काही HIV पेशंटला जर आपण टच केलं, त्याला स्पर्श केला, तर त्यातून नाही का HIV हा स्प्रेड होत नाही. अजून HIV पेशंट सोबत जर आपण फूड शेअर केलं तर त्यातूनही आपल्याला एड्स होणार नाही. आणि अजून त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा पॉईंटमध्ये जर एखादा HIV पेशंट असेल त्याच्यासोबत त्याची जी नर्सिंग केली, तर म्हणजे त्याची जर देखभाल केली, तर त्यातूनही सुद्धा HIV स्प्रेड होत नाही. हे 3 पॉईंट महत्त्वाचे आहे. सोबत बसल्याने, सोबत त्याला टच केल्याने, त्याच्यासोबत अन्न खाल्ल्याने, जेवण केल्याने किंवा त्याची आपण काळजी घेतली, सपोज त्याच्यासोबत आपला बिहेवियर कसा असला पाहिजे, तर नॉर्मल बिहेवियर असला पाहिजे. तर त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे, त्यामध्ये आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. जे काही HIV पेशंट आहे तर त्यांच्यासोबत आपला जो बिहेवियर आहे तो कसा असला पाहिजे, तर नॉर्मल असा बिहेवियर असला पाहिजे. सर्वसामान्य व्यक्ती सारखं त्याला आपण ट्रीट केलं पाहिजे, बरोबर. तर हा पॉईंट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचा. तर त्यामध्ये पुढील पॉईंट आपण बघूया. तर त्यामध्ये आपण HIV चे फुल फॉर्म बघितला, एड्सचा फुल फॉर्म बघितला. त्यामध्ये अजून महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय आहे, त्यामध्ये इन दिस डिझीज विक्टम सफर फ्रॉम व्हेरियस डिझिजेस. यामध्ये काय होतं की जो काही विक्टम असतो, जो काही पेशंट असतो, तो त्याच्यामध्ये खूप सारे अजून व्हेरियस डिझीज आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. ड्यू टू द प्रोग्रेसिव्ह विकनेस ऑफ नॅचरल इम्युनिटी. ड्यू टू द प्रोग्रेसिव्ह विकनेस ऑफ नॅचरल इम्युनिटी. एड्स पेशंटमध्ये काय होतं की त्याची जी काही नॅचरल इम्युनिटी आहे ही लो होत जाते. त्याची इम्युनिटी जी आहे ती लो झाल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला विकनेस बघायला मिळेल. मग इम्युनिटी सिस्टीम जर स्ट्रॉंग नसेल तर मग अशा पेशंटमध्ये काय होतं, व्यक्तीमध्ये काय होतं, जे अदर डिझीज आहे हे काय एंट्री करतात त्या पेशंटच्या बॉडीमध्ये. म्हणून आपल्याला जे HIV पेशंट असतात त्यांची इम्युनिटी सिस्टीम थोडी वीक झाल्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला खूप अजून सुद्धा दुसरे सारे डिझीज त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ओके, त्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे त्यामध्ये आपण बघायचं झालं तर त्यामध्ये आपण सिम्पटम्स बघूया की या HIV पेशंट मधले सिम्पटम्स काय असतात. तर त्यामध्ये सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. जे HIV
पेशंट असतात त्यांच्यामधले सिम्पटम्स कसे बघायला मिळेल आपल्याला, पर्सन स्पेसिफिक त्याला आपण म्हणू शकतो व्यक्तिसापेक्ष, की व्यक्तीनुसार नाही का त्यांच्या सिम्पटम्समध्ये आपल्याला बदल थोडेसे चेंजेस बघायला मिळेल. आणि त्याचा अजून एक सिम्पटम बघायला जाते, वेट लॉस अप्रॉक्सिमेटली 10%. तर त्या व्यक्तीचं जे वेट आहे ते 10% लेस होतं. नेक्स्ट पॉईंटमध्ये बघूया डायग्नोसिस ऑफ एड्स. ज्या प्रकारे आपण पॅथोजन बघितला, त्यानंतर त्याचं इन्फेक्शन कसं स्प्रेड होते ते सुद्धा बघितलं, त्यानंतर आपण त्याचे सिम्पटम्स बघितले एड्सचे, त्यानंतर आता जो महत्त्वाचा पॉईंट आहे त्यामध्ये ट्रीटमेंट्स किंवा डायग्नोसिस ऑफ एड्सबद्दल आपण याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो डायग्नोसिस ऑफ एड्स कॅन नॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन अ मेडिकल लॅब. जोपर्यंत आपण मेडिकल लॅबोरेटरीमध्येच टेस्ट करत नाही, HIV टेस्ट करत नाही, तोपर्यंत त्याच्यावरचं जे काही डायग्नोसिस आहे, त्याच्यावरचं जे निदान आहे ते करणं थोडं अवघड आहे. जोपर्यंत टेस्ट केली जात नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर निदान करू शकत नाही, ट्रीटमेंट देऊ शकत नाही त्याला. मग ही टेस्ट करण्यासाठी किंवा ही कोणती टेस्ट आहे जी कन्फर्म केल्यानंतर आपण नाही त्याच्यावर ट्रीटमेंट करू शकतो, त्यामधली जी टेस्ट आहे त्या टेस्टचं नाव आहे एलिसा टेस्ट. कोणती टेस्ट? एलिसा टेस्ट फॉर द प्रॉपर डायग्नोसिस ऑफ एड्स. एलिसा जी टेस्ट आहे ती आहे प्रॉपर डायग्नोसिस ऑफ एड्ससाठी यूज केली जाते. सो त्यामध्ये एलिसा काय, याचं फुल फॉर्म बघूया आपण. ELISA, त्यामध्ये E फॉर एन्झाईम, L फॉर लिंक, I फॉर इम्युनो, S फॉर सर्बेंट, A फॉर एसे. याला फुल फॉर्म मध्ये म्हणायचं झालं तर एन्झाईम लिंक्ड इम्युनो सर्बेंट एसे. तर या ठिकाणी हे झालं त्याचं फुल फॉर्म. एलिसा ही टेस्ट केली जाते एड्सच्या डायग्नोसिससाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वाईन फ्लू आणि एड्स या दोन डिझीज बद्दल आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेतली. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इन्फेक्शन्स थ्रू आउट ॲनिमल थ्रू कसे इन्फेक्शन्स होतात, इन्फेक्शियस डिझीज होऊ शकतात, त्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करूया.